मध्यरात्री मंदिरातील घंटा आणि 21 वर्षापासून लपलेलं रहस्य. हर हर महादेव सर्वांना. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगरामध्ये एक छोटंसं शांत गाव होतं. त्या गावाचं नाव होतं भैरवपूर. दिवसा हे गाव अगदी साधं, आनंदी आणि हिरवागार दिसायचं. पण सूर्य मावळला की संपूर्ण गावात एक विचित्र शांतता पसरायची. कारण ह्या गावात पश्चिमेला जंगलाच्या मध्यभागी एक प्राचीन शिवमंदिर होतं. लोक त्याला काळेश्वर महादेवाचं मंदिर म्हणायचे. त्या मंदिराबद्दल गावात एक गोष्ट सर्वांना माहीत होती. मध्यरात्री 12 वाजता मंदिरातील मोठी पितळी घंटा स्वतःहून वाजते आणि त्या आवाजानंतर संपूर्ण जंगल काही क्षण पूर्ण शांत होतं. कोणी म्हणायचं तो देवाचा संकेत आहे, कोणी म्हणायचं तो फक्त वारा असतो, पण खरं कारण कोणालाच माहीत नव्हतं. त्या गावात निखिल देशमुख नुकताच पुण्यावरून परत आला होता. तो सिव्हिल इंजिनियर होता. त्याला अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता. तो म्हणायचा प्रत्येक गोष्टीमागे एक वैज्ञानिक कारण असतं. गावात आल्यावर पहिल्याच दिवशी त्याने मंदिराची गोष्ट ऐकली. तो हसला. घंटा स्वतः वाजते? हे कसं शक्य? त्याच रात्री तो मंदिराकडे गेला. आकाशात काळे ढग होते, थंड वारा वाहत होता. मंदिरात फक्त एक तेलाचा दिवा मंदपणे जळत होता. त्याने घंटेकडे पाहिलं. ती इतकी मोठी होती की 4 माणसं म्हणून कसंबसं हलू शकतील. तो घंटेचं निरीक्षण करत असतानाच त्याच्या पायाखाली एक जुना गंजलेला तांब्याचा ताईत त्याने तो उचलला. त्यावर फक्त एकच शब्द कोरलेले होता, सत्य. निखिलला काहीच समजलं नाही. तो ताईत खिशात ठेवून घरी परतला. रात्री 12 वाजले. संपूर्ण गाव झोपलं होतं. अचानक ठण, मंदिरातली घंटा जोराने वाजली. एकदा, दोनदा, तीनदा. निखिल खिडकीतून जंगलाकडे पाहत राहिला. कारण घंटा वाजल्यानंतर त्याला जंगलात एक पांढऱ्या कपड्यातील आकृती मंदिराकडे जाताना दिसली. क्षणभर त्याने डोळे चोळले, पुन्हा पाहिलं आणि ती आकृती अचानक गायब झाली. सकाळी तो पुन्हा मंदिराकडे गेला, पण तिथे त्याला जे दिसलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन घसरली. मंदिराच्या दाराजवळ ओल्या मातीचं फक्त एक व्यक्तीचं पावलाचे ठसे होते, पण ते मंदिराच्या आत जात होते, बाहेर येत नव्हते. मित्रांनो, आपण पाहिलं की निखिलला जवळच एक गूढ ताईत सापडला आणि दुसऱ्या दिवशी मंदिराजवळ असे पावलाचे ठसे दिसले, जे फक्त आत जात होते पण बाहेर येत नव्हते. निखिल गुडघ्यावर बसला आणि त्या ठशांचं निरीक्षण करू लागला. तो इंजिनियर होता, त्यामुळे प्रत्येक गोष्ट तो पुराव्याच्या आधाराने पाहायचा. पण यावेळी काहीतरी वेगळंच होतं. कारण ते ठसे अचानक गर्भगृहासमोर जाऊन संपत होते. जणू कोणीतरी उभं राहिलं आणि क्षणात गायब झालं. तेवढ्यात मंदिराजवळच्या सेवेकरी गणपत काका तिथे आले. त्यांनी ते ठसे पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. हे शक्य नाही, ते पुटपुटले. निखिलने विचारलं, काय झालं काका? गणपत काका काही क्षण शांत राहिले आणि मग म्हणाले, 21 वर्षापूर्वी अगदी असेच ठसे शेवटचे दिसले होते. निखिल दचकला. म्हणजे? गणपत काकांनी एक जुनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. 21 वर्षापूर्वी या मंदिरात श्रीधर शास्त्री नावाचे पुजारी होते. संपूर्ण गाव त्यांचा आदर करायचा. ते प्रामाणिक आणि अत्यंत साधे होते. एके रात्री नेहमीप्रमाणे शेवटची आरती करून ते मंदिरातच थांबले. सकाळी गावकरी आले, पण शास्त्रीजी कुठेच नव्हते. मंदिर बंद होतं. कोणतीही झटापट नव्हती, चोरी नव्हती, काहीच नव्हतं. फक्त गर्भगृहापर्यंत जाणारे पावलांचे ठसे होते आणि तेही अचानक संपलेले.
संपूर्ण गावांनी शोध घेतला. जंगल पालथं घातलं. पोलीस आले, तपास झाला, पण शास्त्रीजींचा कधीच पत्ता लागला नाही. त्या दिवसानंतर लोकांनी मंदिराबद्दलच्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. कोणी म्हणायचं महादेवांनी त्यांना बोलवलंय, कोणी म्हणायचं ते कुठेतरी निघून गेले, पण सत्य कधीच समोर आलं नाही. गणपत काका बोलून थांबले. त्यांच्या डोळ्यात भीती होती, पण निखिलच्या डोळ्यात कुतूहल होतं. त्या रात्री त्याने तो ताईत पुन्हा बाहेर काढला. त्यावर कोरलेलं होतं सत्य. यावेळी त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली. ताईच्या मागच्या बाजूला अत्यंत बारीक अक्षरात काहीतरी कोरलेलं होतं. त्याने टॉर्चचा प्रकाश टाकला आणि जे वाचलं ते पाहून त्यांच्या अंगावर काटा आला. त्यावर लिहिलं होतं 21 जुलै 2005. हीच ती रात्र होती, ज्या रात्री श्रीधरशास्त्री गायब झाले होते. आता निखिलला खात्री झाली, तो ताईत त्या रहस्याशी जोडलेला आहे. पण रात्री झोपण्यापूर्वी त्याच्या घरात दारावर 3 वेळा टकटक झाली. असा आवाज झाला. त्याने दार उघडलं. बाहेर कोणीच नव्हतं. फक्त उंबरठ्यावर एक जुना ओलसर कागद पडला होता आणि त्या कागदावर फक्त एक वाक्य लिहिलं होतं, मंदिराखाली शोध. तो कागद कोणी ठेवला, कसा ठेवला, हे अजूनही रहस्य होतं. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवण्याआधीच निखिल मंदिरात पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत गणपत काकाही होते. दोघांनी संपूर्ण मंदिर बारकाईने पाहायला सुरुवात केली. भिंती, खांब, जुनी शिल्पं सगळं एक एक करून तपासलं, पण काहीच सापडलं नाही. अचानक निखिलचं लक्ष नंदीच्या मूर्तीसमोरच्या एका मोठ्या दगडाकडे गेलं. तो दगड इतर दगडांपेक्षा थोडा वेगळा दिसत होता. त्याने हाताने दाबून पाहिलं आणि घर्र असा आवाज झाला. मंदिराच्या जमिनीखालून एक गुप्त दगडी झाकण हळूहळू सरकायला लागलं. गणपत काकांनी तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले, हे देवा! झाकणाखाली एक अरुंद दगडी जिना होता. वर्षानुवर्षे काहीही त्या मार्गाने खाली गेलेलं नव्हतं. हवेचा ओलसर वास, जुन्या मातीचा गंध आणि पूर्ण काळोख. निखिलने टॉर्च लावली. दोघेही हळूहळू खाली उतरू लागले. प्रत्येक पायरीवर धूळ साचली होती. म्हणजे हा मार्ग खूप वर्षांपासून बंद होता. जिना संपला. समोर एक छोटी दगडी खोली होती. भिंतीवर जुनी अक्षरं कोरलेली होती. मध्यभागी एक लाकडी पेटी धुळीने झाकलेली होती. निखिलने पेटी उघडली. त्यामध्ये जुनी ताडपत्री, एक रुद्राक्ष माळ आणि चामड्याचा कव्हरमध्ये गुंडाळलेला एक डायरी होती. डायरीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, श्रीधर शास्त्री वैयक्तिक नोंदी. गणपत काका क्षणभर थिजून गेले. त्यांच्या डोळ्यात एक अश्रू आले. ही शास्त्रीबुवांची डायरी आहे. निखिलने पहिलं पान उघडलं. त्यात लिहिलं होतं, जर ही डायरी कोणाला सापडली असेल तर समजा माझ्यावर विश्वास तुटलेला नाही. निखिलच्या अंगावर काटा आला. पुढचं वाक्य अजूनच धक्कादायक होतं. मी गायब झालो कारण मी पळून गेलो नाही. मी एका सत्याचं रक्षण करत आहे. गणपत काकांनी हळू आवाजात विचारलं, म्हणजे शास्त्रीबुवा जिवंत आहेत? निखिल पुढचं पान उलटणार इतक्यात धाडकन वरचं दगडी झाकण आपोआप बंद झाल्याचा आवाज आला. दोघांनी घाबरून वर पाहिलं. त्यांचा बाहेर जाण्याचा एकमेव मार्ग आता बंद झाला होता. टॉर्चच्या प्रकाशात एकदा लुकलुकला आणि क्षणभर संपूर्ण खोली काळोखात बुडाली. त्या काळोखात निखिलनं अगदी स्पष्ट कोणाचा तरी आवाज ऐकू आला. डायरी पूर्ण वाचली. सत्य तिथेच आहे. त्याने टॉर्च पुन्हा चालू केली. खोलीत
तो आणि गणपत काका यांच्याशिवाय कोणी नव्हतं. निखिल आणि गणपत काका मंदिराखाली गुप्त खोलीत अडकले. त्यांना श्रीधर शास्त्रींची डायरी मिळाली आणि एका अनोळखी आवाजात एकच वाक्य सांगितले, "डायरी पूर्ण वाच." निखिलने थरथरत्या हातांनी डायरी पुढचं पान उलगडलं. त्यानं लिहिलं होतं, "हे वाचणाऱ्या व्यक्तीला माझी एकच विनंती आहे. मी गायब झालो ते भीतीमुळे नाही, तर एका पवित्र गोष्टीचं रक्षण करण्यासाठी." डायरीत पुढे एक इतिहास लिहिला होता. सुमारे 100 वर्षांपूर्वी या मंदिरात अनेक प्राचीन हस्तलिखित ग्रंथ आणि दानपत्रं लपवून ठेवण्यात आली होती. त्यात मंदिराची जमीन, गावाची माहिती आणि पूर्वजांनी दिलेली देणग्याचे पुरावे होते. काही लोभी लोक ही कागदपत्रं हातात मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करत होते. श्रीधर शास्त्रींना ही गोष्ट समजली, म्हणून त्यांनी त्या सर्व कागदपत्रांना मंदिराखालील गुप्त खोलीत सुरक्षित ठेवलं. डायरी आणखी एक वाक्य होतं, "जर मी जिवंत परत आलो नाही, तर ही कागदपत्रं गावच्या विश्वासू लोकांकडे द्या." निखिल आणि गणपत काका एकमेकांकडे पाहू लागले. म्हणजे शास्त्रीबुवा गायब झाले ते कोणत्याही गूढ शक्तीमुळे नव्हे, तर एक मोठं सत्य वाचवण्यासाठी. तेवढ्यात निखिलच्या नजरेत डायरीच्या शेवटच्या पानावर एक जुना नकाशा दिसला. त्या नकाशात मंदिरापासून जंगलातील एका विसरलेल्या विहिरीपर्यंत जाण्याचा गुप्त मार्ग दाखवला होता. त्यांना समजलं, श्रीधर शास्त्री त्या मार्गाने मंदिरातून बाहेर पडले असावेत. पण मग ते परत आलेच का नाहीत, याचा विचार दोघेही करत होते. इतक्यात गुप्त खोलीच्या एका भिंतीमागून हलका आवाज आला, "टक टक टक." दोघांनी टॉर्चचा प्रकाश त्या दिशेने टाकला. भिंत हळूहळू सरकू लागली. आत एक अतिशय अरुंद दगडी बोगदा होता. दोघांनी धाडस करून त्यात प्रवेश केला. काही मिनिटं चालल्यानंतर ते जुन्या उद्ध्वस्त विहिरीजवळ बाहेर आले. विहिरीच्या कडेला त्यांना एक गंजलेली धातूची पेटी दिसली. निखिलने ती उघडली. आत एक पांढरं कापड आणि एक पत्र होतं. त्या पत्रावर श्रीधर शास्त्रींची सही होती. त्यात लिहिलं होतं, "जर हे पत्र कोणाला सापडलं असेल तर समजा मंदिर सुरक्षित आहे. सत्य जपलं गेलं आहे. पण माझा शोध घेऊ नका. माझं कर्तव्य पूर्ण झालं आहे." गणपत काकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण निखिलच्या मनात एक प्रश्न होता. जर शास्त्रीबुवा या मार्गाने बाहेर पडले तर मध्यरात्री वाजणारी घंटा कोण वाजवत होतं? श्रीधर शास्त्री कोणत्या गूढ शक्तीमुळे गायब झाले नव्हते, तर मंदिरातील महत्त्वाची कागदं आणि गावाचा इतिहास सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःच जगापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरित होता. मध्यरात्री वाजणारी मंदिराची घंटा नेमकी कोण वाजवत होतं? दुसऱ्या दिवशी निखिल मंदिरात एकटाच थांबला. त्याने निर्णय घेतला. आज रात्री तो संपूर्ण सत्य शोधून काढणार. रात्र झाली. घड्याळात 11:50 झाली. मंदिरात पूर्ण शांतता होती. फक्त दिव्याची ज्योत हलकेच डोलत होती. 11:55, 11:58, 11:61 आणि बरोबर 12 वाजले. ठण, घंटा जोरात वाजली. निखिल घंटेजवळ धावत गेला. त्यावेळी त्याने एक गोष्ट पाहिली. मंदिराच्या कळसावरून जोराचा वारा विशिष्ट दिशेने घंटेवर आदळत होता. घंटेला जोडलेली अतिशय जुनी लाकडी यंत्रणा त्या वाऱ्यामुळे हलत होती. घंटा आपोआप वाजत होती. निखिल क्षणभर स्तब्ध झाला. म्हणजे वर्षानुवर्षे लोकांनी ज्याला चमत्कार समजलं, त्यामागे एक नैसर्गिक कारण होतं. त्याने दुसऱ्या दिवशी गावातील कारागिरांना बोलावलं. संपूर्ण घंटेची यंत्रणा तपासली. त्यांनी सांगितलं, ही रचना शेकडो वर्षांपूर्वी केलेली आहे.
ठराविक दिशेने वारा आला की घंटा आपोआप वाजते. गावकरी ते ऐकून आश्चर्यचकित झाले. पण निखिल एक महत्त्वाची गोष्ट म्हणाला, घंटा वाऱ्यामुळे वाजत असली पण या मंदिराने आपल्याला एक मोठा धडा दिला आहे. भीतीमुळे अफवा जन्माला येतात, पण सत्य शोधायचं असेल तर धैर्य, संयम आणि विचार यांची गरज आहे. काही महिन्यांनी मंदिराची डागडुजी झाली. जुनी कागदपत्रं सरकारी अभिलेख विभागात आणि मंदिर ट्रस्टकडे सुरक्षित ठेवण्यात आली. श्रीधर शास्त्रींच्या त्यागाची माहिती संपूर्ण जिल्ह्यात पोहोचली. गावात त्यांच्या नावाचा एक छोटा स्मृतिस्तंभ उभारण्यात आला. त्यावर एक वाक्य कोरलं गेलं, सत्य लपवता येतं पण कायमचं दडवता येत नाही. निखिल पूर्वीसारखा फक्त तर्कावर विश्वास ठेवणारा राहिला नाही आणि अंधविश्वासही झाला नाही. त्याला समजलं की श्रद्धा आणि विवेक हे दोन्ही एकत्र असेल तरच माणूस योग्य निर्णय घेऊ शकतो. मित्रांनो, कथा ही काल्पनिक आहे, पण तिचा संदेश अत्यंत खरा आहे. प्रत्येक रहस्यामागे कधी मानवी इतिहास असतो, कधी नैसर्गिक कारण असतं आणि कधी एखादा त्याग लपलेला असतो. म्हणून कोणत्याही गोष्ट ऐकताच विश्वास ठेवू नका आणि ऐकताच नाकारूही नका. शोधा, समजून घ्या आणि मगच निष्कर्ष करा. हर हर महादेव. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रहस्यमय, आध्यात्मिक आणि विचार करायला लावणाऱ्या कथांचा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आणखी एक नवीन रहस्यमय आणि हृदयस्पर्शी कथा घेऊन भेटू. हर हर महादेव.